नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण मोबाईलवरून पीक विमा कसा भरायचा तर ते बघणार आहोत. आता बरेच मला विचारत होते की मोबाईलवरून पीक विमा भरता येते का नाही. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि हो, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या साईटची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पीक विमा भरू शकता. तर आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर यायचं आहे आणि क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून आपलं डेस्कटॉप मोड चालू करायचं आहे. डेस्कटॉप मोड चालू केल्यानंतर आपल्याला एक वेबसाईटचं नाव आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. त्यावरती जायचे. सगळ्यात पहिले तुम्हाला CSC लॉग इन, नंतर फार्मर लॉग इन एक आहे. तर आपल्याला एक फार्मर लॉग इन यावरती क्लिक करायचे. फार्मर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांचं मोबाईल नंबर आहे, तर त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक कॅप्चा असते, ते कॅप्चा भरायचा. नंतर त्या मोबाईलला एक OTP येते. ते OTP टाकल्यानंतर ऑटोमॅटिक त्या शेतकऱ्यांची माहिती इथं दिसत आहे, बघू शकताय. मी जे आहे ना ते टाकलेलं आहे, नाव येते. नंतर पासबुकचा नाव म्हणजे ज्या शेतकऱ्याचं पासबुक ते नाव आहे, त्या पासबुकवरती जे नाव आहे तेच टाकायचं आहे. नंतर रिलेटेड नाव फादरचं ते ऑटोमॅटिक येणार. बघू शकता अशी माहिती भरायची. माहिती काय एवढी भरायची गरज नाही, कारण की ते मोबाईल नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक त्याची माहिती त्या शेतकऱ्याची येत आहे, पिन कोड वगैरे. नंतर बघू शकता, नंतर बँकेचं बँक डिटेल्स म्हणजे कोणत्या ब्रँच, आणि आता हे महाराष्ट्र बँकेचं खातं आहे यांचं. नंतर नेक्स्ट करायचं. आपण कोणत्या योजनेसाठी, प्रधानमंत्री फसल विमा योजना यासाठी फॉर्म भरत याच्यावरती क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर आपल्या महाराष्ट्र जिल्हा आणि तालुका, गाव ॲटोमॅटिक येतं आहे. त्याच्यावरती नुसतं क्लिक करायचं. तुम्हाला अजून काय माहिती भरायची असतं तर ॲड न्यू लँड याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर आपण कोणत्या पिकासाठी विमा भरत आहोत तर सोयाबीन. नंतर त्या शेतकऱ्यांचा खाता क्रमांकमध्येच गट नंबर आणि आपलं खाते नंबर जे असते ना ते टाकून घ्यायचं आहे, म्हणजे 8चा खाते नंबर. ते टाकल्यानंतर ॲटोमॅटिक त्या शेतकऱ्याच्या नावे किती क्षेत्र आहे ते येत आहे. हे टाकल्यानंतर पुढील प्रक्रिया, डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे तर ते सगळ्यात पहिले पासबुक आणि पीक पेरा जे आहे ना ते पीक पेरा अपलोड करायचं आहे. नंतर डिजिटल 7/12 हे 3 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आता माझ्याकडे हे ते म्हणजे फक्त पासबुक आहे, परंतु 2 डॉक्युमेंट नाहीत, पीक पेरा आणि 7/12. तर ते मी त्याच्या पुढं जाऊ शकत नाही, कारण की डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच पुढील प्रक्रिया होऊ शकते. एक तुम्हाला दाखवण्यासाठी मी ट्रायल घेतलेलं आहे, परंतु तुम्ही CSC केंद्रावरतीच पीक विमा भरा. मोबाईलवरती थोडंसं किचकट आहे डॉक्युमेंट अपलोड करणं ही, आणि त्यात पण डॉक्युमेंटची साईज असते 500 KB त्याच्यापेक्षा कमी जास्त म्हणजे जास्त जमत नाही. CSC केंद्रावरती 100-150 रुपये घेतात. तिथं जाऊन पीक विमा भरा. लास्ट डेट आहे 31 जुलै. तर तुम्हाला समजलंच असेल की मोबाईलवरून पीक विमा कसा भरायचा. मग त्या थोडंसं माझ्याकडे डॉक्युमेंट नव्हते,
मी डॉक्युमेंट अपलोड केले नाहीत त्याच्यामुळं पीक विमा भरला नाही. ते थोडंसं ट्रायल दाखवण्यासाठी तुम्हाला दाखवलं. परंतु मोबाईलवरून पीक विमा भरू शकताय. तसा तर तुम्ही CSC केंद्रावरच पीक विमा भरा. थोडंसं मोबाईलवर किचकट आहे. चला, व्हिडिओ समजलाच असेल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला म्हणजे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सचिन गोरपडे ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, ते बेल आयकॉन दाबा.